Welcome to Coco Cartoon Story. कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका सिंह आणि उंदराची गोष्ट सांगणार आहे. एका जंगलात एक मोठा आणि भयंकर सिंह राहायचा. तो खूप शक्तिशाली होता आणि सर्व प्राणी त्याला खूप घाबरायचे. सिंह रोज शिकार करायचा आणि मग एखाद्या झाडाखाली छायेत निवांत झोपायचा. असाच एकदा तो शिकार करून दमून झाडाखाली झोपला होता. त्याच वेळी एक लहानसा उंदीर खेळत खेळत त्या झोपलेल्या सिंहाच्या अंगावर चढला. त्याला माहीतच नव्हतं की तो कोणाच्या अंगावर चढतोय. सिंहाच्या नाकावर उंदीर पाय ठेवतो न ठेवतो तोच सिंह उठला आणि जोरात गुरगुरायला लागला. त्याने आपले मोठे पंजे उचलून उंदराला पकडले. उंदीर घाबरून थरथर कापायला लागला. मी तुला आता खातोच, सिंह गरजला. उंदीर हात जोडून म्हणाला, महाराज कृपा करा, मी अजाणतेपणे तुमच्या अंगावर चढलो. माझा हेतू काहीही नव्हता, मला माफ करा. मी खूप छोटा आहे पण कधीतरी तुमच्या मदतीला नक्की येईन. सिंह मोठ्याने हसला. तू इतका लहानसा उंदीर, तू माझी मदत करशील? हा हा हा. पण सिंहाचा मूड चांगला होता. त्याने उंदराला माफ केलं आणि सोडून दिलं. उंदीर लगेच पळून गेला पण त्याने मनात एक वचन दिलं, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी याची मदत नक्की करेन. काही दिवसांनी शिकाऱ्यांनी जंगलात सापळा लावला. सिंह नेहमीप्रमाणे भटकत असताना त्याच्या पायात ते जाळं अडकलं. सिंह जितकं जास्त तडफड करायला लागला तितकंच ते जाळं घट्ट होत गेलं. त्याने मोठ्याने गर्जना केली परंतु कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. तेवढ्यात उंदीर तेथून जात होता. त्याला सिंहाच्या गर्जना ऐकू आल्या. तो लगेच धावत गेला आणि पाहिलं सिंह तर सापळ्यात अडकला होता. माझ्या मदतीची वेळ आली आहे असे उंदीर मनात म्हणाला. तो लगेच आपल्या तीव्र दातांनी जाळं कुरतडायला लागला. थोड्याच वेळात त्याने सगळं जाळं चावून कापून टाकलं आणि सिंह मोकळा झाला. सिंह फारच अचंबित झाला. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढासा लहान उंदीर त्याची एवढी मोठी मदत करेल. सिंह म्हणाला, आज तू मला एक मोठा धडा शिकवलास. कोणालाही कमी लेखू नये. प्रत्येकाचं एक वेगळंच महत्त्व असतं. त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर छान मित्र झाले. मग सांगा पाहू बालमित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? कधीही कोणालाही छोटं किंवा कमी लेखू नका. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा.